यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा क्षेत्रात आदिवासी मुलींबाबत प्रसार माध्यमांमधून सुरू असलेल्या कथित 34 मुलींच्या अपहरण आणि विक्रीच्या बातम्या पूर्णतः चुकीच्या असल्याचा खुलासा आणि आर्णी मतदारसंघाचे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी केलाय। आमदारांनी सांगितले की या प्रकरणात आदिवासी समाजाचा अवमान होईल असा अपप्रचार करण्यात आलेला आहे। प्रसार माध्यमातून हा अपप्रचार केला जातोय। पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या 2 वर्षात नोंद झालेल्या घटनांपैकी बहुतेक प्रकरणे ही निकाली लागलेत। आदिवासी मुलींच्या अपहरण किंवा विक्री संदर्भात कोणताही ठोस पुरावा आढळला नाही। माध्यमांनी पसरवलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसंच आदिवासी समाजाची बदनामी होईल असा अपप्रचार थांबवावा असं आवाहन भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनी केले। जिल्ह्यातील राळेगाव विधानसभेमध्ये खास करून राळेगाव शहरामध्ये एक 2 दिवसापासून आदिवासी मुलींच्या संदर्भात एक दुर्दैवी बाब प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सातत्याने दाखवली जात आहे। ज्या आदिवासी मुलींच्या संदर्भात ज्या 34 मुलींना पळून नेलं किंवा त्या 34 मुलींची विक्री झाली किंवा त्या 34 मुलींवर अन्याय झाला, अत्याचार झाला, अशा प्रकारचं जे काही विधारक प्रचार प्रसार माध्यमातून झालेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आणि चुकीचं आहे हे मला आवर्जून सांगणे या ठिकाणी वाटतंय। कारण हा आदिवासी मुलींचा अवमान नाही, हा संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे। त्यामुळे आदिवासीची कुठलीही मुलगी त्या ठिकाणी विकल्या गेली नाही, पळून गेली नाही किंवा कुठल्याच प्रकारची घटना घडली नाही अशा सविस्तर चर्चा मी सन्मान्य SP साहेबांसोबत माननीय कुमार चिंतासोबत चर्चा केली। त्या चर्चेमध्ये मला निदर्शनात आलं की जी काही व्हिडिओ क्लिप आली ते व्हिडिओ क्लिप कुठली आहे, कसं आहे, ते एक व्यक्ती आहे, ते ठरलेले व्यक्ती आहे, त्याचे ते बॉयफ्रेंड आहे हेच लक्षात आलं। आणि त्याच्यानंतर ज्या घटना दाखवलेल्या आहेत या 2 वर्षांमध्ये 2025 ते 2026 पर्यंत एकूण 63 घटना झाल्या। त्या 63 घटनांपैकी केवळ 3 घटना व्हेरीफाय व्हायच्या आहे, बाकी सगळ्या झालेल्या आहे। आणि दुसरी गोष्ट, जी घटना या 2 दिवसामध्ये ज्या मुलींच्या संदर्भात किंवा ज्या यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी मुलींच्या संदर्भात जी बातमी चालली ती अतिशय चुकीची आहे। जेवढ्याही घटना मी चेक केल्या त्या पोलीस स्टेशन SP ऑफिसकडे बसून त्यामध्ये एकही आदिवासीची मुलगी नाही। अशा प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नये अशा प्रकारची विनंती मी एक आदिवासीचा आमदार म्हणून या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खंदर माळवाडी गावाअंतर्गत असलेल्या मल्हारवाडी इथं घरगुती माशांचा प्रचंड त्रास वाढलेला आहे। स्थानिक नागरिक आता हैराण झालेत। या संदर्भात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। प्रशासनानं हा विषय गांभीर्यानं घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होते। सध्या संगमनेरच्या मल्हारवाडी परिसरात माशांचे अक्षरशः साम्राज्य निर्माण झाले, त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतोय। घरामध्ये माशांनी थैमान घातलंय। अन्नपदार्थांवर तसंच पाण्यावर आणि घरातील इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात माशा बसत असल्यानं आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे परिसरात आजारपण वाढतंय। माशांचा प्रादुर्भाव वाढल्यानं घरात राहावं की नाही असा संताप नागरिकांनी व्यक्त केलाय। सतीश चंद्रकांत भुजबळ, राहणार माऊली या ठिकाणी आज आम्ही सर्व ग्रामस्थ जमा झालेलो आहोत। मल्हारवाडी या ठिकाणी 3 पोल्ट्र्या या ठिकाणी आहेत। त्या पोल्ट्र्यांमुळे आम्हाला होणारा त्रास, या ठिकाणी जे मासे आहेत त्या माशांनी भरपूर असा त्रास या ठिकाणी ग्रामस्थांना होत आहे। आम्ही नेहमी वारंवार पोल्ट्रीचे मालक आहेत त्यांना विनंती केल्या की याच्यावरती तुम्ही काहीतरी उपाययोजना या ठिकाणी करा, पण ते उडवडीचे उत्तरं देऊन पोल्ट्र्यांचं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। माशांचा इतका सुळसुळाट झालेला आहे, त्याच्यापासून आम्हाला सर्व ग्रामस्थ असतील माऊली परिसरामध्ये गोकुळवाड्याचं मल्हारवाडी असन या ठिकाणी इतका त्रास चालू आहे की त्याची दक्षता या ठिकाणी कोणताही पोल्ट्रीचा मालक जो आहे ते घेत नाहीत। त्यासाठी आम्ही या ठिकाणी ग्रामस्थ एकटलो आहोत। इथून पुढच्या काळामध्ये त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे। वारंवार आम्ही त्यांना विनंती करून सुद्धा त्यांनी या ठिकाणी दक्षता घेतलेली नाही आहे। पुढील याच्यामध्ये आम्ही आता जे काही पुढील कारवाई होईल त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन पुढची कारवाई करण्यास सक्षम राहू। मेहकर जवळच असलेल्या जामगाव शिवारात एक अतिशय दुर्दैवी प्रकार उघडकीस आलाय। जामगाव शिवारात काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह पुरलेला होता। या गुप्त माहितीवरून जिल्हा पोलीस निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, मेहकरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेराव आणि त्यांचे पूर्ण सहकारी, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी, महसूल विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि इतर सर्व टीमनं JCBद्वारे जामगाव शिवारात एका ठिकाणी खोदकाम करून त्या ठिकाणी एका पुरुष जातीचा सापळा सापडलाय।
पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काल गोपनीय माहितीद्वारे अशी माहिती समजली की जामगाव रोड मेहकर या ठिकाणी एक माणूस काही वर्षांपूर्वी उरलेला आहे. तर आम्ही त्याची शहानिशा केली असता आणि खातरजमा करून सर्व कायदेशीर जी प्रक्रिया आहे, कार्यकारी दंडाधिकारी, त्यानंतर डॉक्टर, फॉरेन्सिक टीम, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर यांना सर्वांना आणि 2 पंच, शासकीय पंच यांना सोबत घेऊन या माहितीची खातरजमा करण्यासाठी स्पॉटला येऊन सकाळी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आम्ही या ठिकाणी खोदकाम केलं असता आम्हाला एक मानवी सांगाडा मिळून आलेला आहे. आम्ही त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत, पुढील तपास करत आहोत आणि तपास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल. वणी तालुक्यातील जुगात आणि आपटी परिसरात वर्धा नदी किनारी अत्यंत दुर्मिळ जीवाश्मांचा मोठा शोध लागलाय. प्राध्यापक सुरेश चोपणे यांच्या संशोधनातून हत्ती, बायसन, हरिण, रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांचे जीवाश्म तसंच मानवी हाडांचे अवशेष आणि पाषाणयुगीन अवजारं आढळली आहेत. ही जीवाश्म सुमारे 20,000 वर्षांपूर्वीच्या हिमयुगीन काळातील असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या शोधामुळे त्या काळात मानव आणि वन्यजीव यांचा जवळचा संबंध होता आणि मानव शिकार करीत होता याचे संकेत मिळत आहेत. हिमयुगानंतर आलेल्या महापुरामुळे हे प्राणी वाहून जाऊन गाळाखाली गाडले गेले आणि कालांतरानं त्यांचे जीवाश्मात रूपांतर झालं असंही संशोधनातून स्पष्ट झाले. वणी परिसर हा भूशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरतोय. इथं 200 कोटी वर्षांपासून ते अलीकडील 20,000 वर्षापर्यंतचे विविध जीवाश्म सापडत आहेत. या दुर्मिळ वारशाच्या जतनासाठी शासकीय संग्रहालय उभारण्याची मागणी प्राध्यापक चोपणे यांनी केली. या बातमीसोबतच महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.